रात्रीचा 7-12. ए दौल्या, ए दौल्या उठ, ए दौल्या, ए दौल्या उठ ना. ए दौल्या, आद्या लय मार खाशील. अरे दौल्या उठ यार. ग बस. अरे बघ ना कोणाचं लेटर आलंय. मला नाही कोणाचं लेटर येणार. आमच्यात जरा कुरबुर झाली त्यामुळे ती नाही पाठवणार लेटर मला. या अख्ख्या बंगल्यात काय फक्त तुला लेटर येईल का? मी असं कधी म्हणलं की फक्त तुझ्यासाठी आलंय? मग कशाला उठवतेस मला? जा की तिकडे. पडून राहिलं का नाही काय नाही. काय 3D मोड केली सगळी माझी. 3D डेंजर दीपक डिटेक्टिव्ह. बोल यार काय आलंय? बरोबर त्यात बॉम्ब असला तर डेंजर माणूस येतो. डोक्याने पांगळाय का? ह्याच्यात कसा बॉम्ब असेल? ते पण राहिले. काय दौल्या? लेटर आहे 3Dचं. आय एम डेंजर डिटेक्टिव्ह दीपक 3D. मी तुमचा अहवाल आणण्यासंदर्भात बडोद्याला आलो होतो, परंतु तिथे पोलिसांनी मला एका जुन्या केस संदर्भात अटक केली. केस काय आहे हे मी तुम्हाला नाही सांगू शकत. मी कधी सुटेल ह्याची मला शाश्वती नाही, पण माझ्या संपर्कातून मी हा अहवाल तुमच्यापर्यंत पोहोचवलाय. त्यात काही अजून रहस्य आहे, ते तुम्हाला शोधावे लागतील. अटक झाली. ए दौल्या, हे आपण फेकून देऊ. आपल्या अंगलटी नको यार. आपल्या कसं अंगलटीत? जुन्या केसमध्ये अटक झाली आणि जाऊ दे त्याला होती अटक. आपल्याला हे डॉक्युमेंट महत्वाचं. इधर बहुत. अरे कुठली लिपी आहे? ते बडोदा लिहिलंय ना, म्हणजे अरे गुजरातीमध्ये. आता काय करायचं? हॅलो. हा बोल ना. तू मारवाडी आहे ना? हो. मग तुला गुजराती येते का? मारवाडी तर राजस्थानची असते. मग तुला राजस्थानी येते का? मला राजस्थानी पण नाही येत. मग मराठी तरी येते का? हा येते ना बाबा. मग जय महाराष्ट्र म्हण. काय? जय महाराष्ट्र म्हण. जय महाराष्ट्र. एक कामच नाही. इथं मी काम करत बसलोय आणि तू बस मोबाईल बघत. मोबाईल बघतोय. काय हातात? मोबाईल बघतोय मी. अरे गुजराती शिकतोय. नॉनसेन्स. एवढ्या लगेच गुजराती शिकणार आहे तू? हा? ऍक्टर माणूस आहे मी. हा 2 गुजराती शब्द शिकवते मला. अख्खा मोनोलॉग तुला घेऊन दाखवतो का नाही बघ गुजरातीमध्ये. एक मिनिट. आद्या, तू गुजराती बोलायला शिकतोय ना? हो. मग तुला वाचायला येणार का? बरोबर. बरोबर. दिन एक रट्टा बघ. काय कामाचं नाही. बस त्या मोबाईल मध्ये डोकं घालून तुझं. मी जरा माझं डोकं लावतो. मोबाईल. मोबाईल. गुगल ट्रान्सलेट. हा अरे खरंच की माझ्या पण डोक्यात आलं नाही. मी पण तुझ्यासारखंच डोक्यानं पांगळा. हे घे.
लवकर जरा नीट वाच काय उठ अरे माहिती डॉक्युमेंट सापडले उठ अच्छा का अरे उठ 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 बघ माहिती डॉक्युमेंट सापडले भाई हे काय लिहिलंय मला माहिती आहे माहिती अशी माहिती मिळाली का नाही की आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील हे सांग ना पटकन काय लिहिलंय सांग. अरे माय म्हणजे कोण आराध्य रणदेवी आराध्य रणदेवी आहेत का नाही ह्या NYKMच्या स्टुडंट विंगच्या प्रेसिडेंट होत्या आणि ह्याची घोषणा आहे का नाही बडोद्याच्या एका सभेमध्ये झाली. बाकी जेवढी महत्वाची नाही पण ती घोषणा कोणी केली माहिती का? कोणी? रणजित सिंह सरलष्करांची. रणजित सिंह सरलष्कर हा कोण आहेत? पण डोक्यानं पांगळा कर तू ज्यांच्या बांगल्यात राहतो त्यांचं नाव माहित नाही तुला. बाहेर पाठी विसरलो. दवल्या अजून काय महत्वाचं भेटते का बघ ना. हो भेटतंय की मी बसतो शोधत तू झोप सांडासारखा इथं. ठीक आहे आता मी शोधतो आणि तू झोप सांड्यासारखा. मी झोपतो मी झोपलेला असतोय सारखा. हो ठीक आहे नीट शोध. ए नीट ठेव कागद महत्वाची आहेत. खाऱ्या खावी नीट ठेव. सापडलं की उठव मला. हो हो घरासाठी एखादी भाजी मिळते का आता? हो मावशी गवार कितीला दिली? 30ला पावसात. बाई एवढी महाग कशी वाटते गो? नको निब्बर वाटते आणि महाग पण देतात. हो ना आपण ना भाजीवाल्या मावशींना सांगू ते येतील उद्या कॅफेवर. हा वांगी घेतली असते पण दौलत वांगी पण खात नाही. तेच नको उगाच. बरं ऐक एकदा क्रॉस चेक कर आधी. हा बघ काय राहतंय नाही राहतंय आता नंतर डोक्याला ताप व्हायचा. म्हणजे बाकी सगळं घेतलंय बटाटे राहिलेत फक्त आता. हा ते ना मी एकत्रच लिहिले होते तर घरासाठी आणि कॅफेसाठी असे वेगवेगळे घ्यायचे लक्षात ठेव. मला सांगायचं ना मला वाटलं फक्त घरासाठीच घ्यायचं. नाही नाही हे मागे होते ना बटाटे. हा पण ते खराब होते बहुतेक नको जाऊ दे. बरं असू दे इथनं निघूया लवकर नाही तर कॅफेवर जायला उशीर होईल. हा ये तू. छाया हा धन्यवाद. हॅलो त्याला बिल राहिलो. हॅलो सर एक्सक्यूज मी सर. सर हॅलो सर सर काय झालं तुला? स्टार्ट होत नाहीये.
लास्ट ऑप्शन. थँक गॉड, थँक गॉड. थांबली पाहिजे यार. थँक गॉड. काय रे, काय झालं बाळा? माझी गाडी चालू नाही होते हो. केव्हाची मी चालू करतेय. मला जरा इथे पुढे सोडाल का? इथे पुढे गेलं कीच माझं घर आहे. म्हणजे मी तिकडे जाईन आणि कोणाला तरी घेऊन येईन. म्हणजे गाडी मी पुन्हा घेऊन जाईन. हा ठीक आहे की, चालतंय की, चल बस गाडी. हा पण गाडी इथं लावणं आणि जाऊन येऊपर्यंत गाडीला काही झालं तर काही समजत नाहीये हो. नाही, मुद्दा आहे. 1 मिनिट जरा. हा चालूच नाही होते ती कधीची. नाही नाही बाळा, काहीतरी मेजर प्रॉब्लेम झालाय. गॅरेजलाच न्यावी लागणार तिला. पण इथे जवळपास गॅरेज कुठं आहे ना? हॅलो बिंबा, कुठे आहे रे? नाही, इकडं माळात आहे का नाही, 12 डबरीजवळ एक स्कूटी बंद पडली आहे. हां, म्हणजे मी लॉक करून ठेवतो गाडी. तू तुझी जरा पोरं पाठवून दे, तेवढी गाडी घेऊन जा गॅरेजला. हां, नाही नाही, आपलीच आहे रे. हां, म्हणजे गाडीचा फोटो पाठवतो आणि इथलं लोकेशन पाठवतो आणि नंबरही पाठवतो गाडी मालकाचा. हां, ठीक आहे, घेऊन जा तेवढी. सॉरी, पण आपली ओळख पण नाही आणि मी तुमच्यावरती विश्वास ठेवून माझी बाईक पण देते. किती सेफ असेल ना? आय एम सॉरी. आय नो तुम्ही माझी मदत करताय, पण एक छोटीशी शंका होती हो मनात, बाकी काही नाही. नाही नाही, म्हणजे शंका यायला जागा आहे बरं का. नाही नाही, आजचा काळ पण कुठं चांगला राहिला ना. हे माणूसच माणसाला इकायला निघालाय. तिथं गाड्यांचं आणि घोड्यांचं काय. नाही नाही, पण तू माझ्यावर विश्वास ठेवू शकतेस. म्हणजे तू मला ओळखत नसलीस तरी मी तुला ओळखतो. काय? नाही नाही, म्हणजे आताच झाली ना आपली ओळख. आणि ज्या गॅरेजवाल्याकडे गाडी दुरुस्तीला टाकायची का नाही, ती इथंच मागं उतराला उजव्या बाजूला गॅरेज आहे ना त्याचं. अच्छा, ते का? हा, मी त्यांच्याकडे गाडी दिली होती ना कामाला 2दा आणि त्यांचा नंबर आहे माझ्याकडे. हे बघा. अय्या, हेच आहेत ते. सॉरी, मी खरंच तुमच्यावरती शंका घेतली. आय एम रिअली सॉरी. हा, नाही नाही, असू दे. म्हणजे तुझ्या जागी मी असतो तरी दुसरं काय केलं असतं. ठीक आहे, तुझं सामान घे, आपण निघू. हा, काय ऑप्शन आहे यार संचिता. ठीक आहे, आता जाऊया. काय करते काय तू? मी बँक मॅनेजर आहे HDFC बँक मध्ये. HDFC बँक मोठी बँक आहे की? निलेश भोसले ओळखते का? हो, रिजनल हेड आहेत आमचे. पण तुम्ही कसे ओळखता त्यांना? हा, कामाच्या निमित्तानं गाठ पडली होती. अच्छा, चांगली मोठी ओळख आहे मग तुमची. आम्ही साधी माणसं, कामानिमित्तानं अशी मोठी माणसं भेटतात.
चांगलं. हे बघा आलं तुझं घर. हो. काका, तुम्हाला माझं घर कसं माहिती? म्हणजे काय ह्या लाईनला समधी हॉटेलच आहेत ना, एवढं एकच घर, त्याच्यामुळं मला वाटलं का ते तुझंच असणार घर. तुझं नाही का घर? नाही नाही, हेच आहे, बरोबर आहे. चलो, थँक्यू सो मच, तुम्ही मला सोडलं. तुम्ही आत आला असतात तर या ना, म्हणजे चहा कॉफी. नाही नको, असे जुने संबंध आहेत या घराशी माझे. काय? नाही नाही, मी परत येतो आत्ता, जरा गडबडीत आहे, उशीर होते मला. येतो परत नक्की. चलो देन, थँक्यू. येस. अरे यार, नाव राहिलं त्यांचं. सच अ काइंड पर्सन. चलो. ए, ह्यात तर फक्त फोटोच निघतोय. माझा काढ बघ. आद्या चेष्टा नको. हे शोध छान. सापडला आपल्याला. थांबा, आता काढून. हा. ओके, सापडले. ऐक ना, आपण हे केलंय ना रे? ते म्हणा हे केलंय ना आपण? इकडलं खालचं बाकी आहे. ए, हे बघ काय सापडलं. ते कुठे सापडलं तर? इथं मागे ठेवलं होतं कोणीतरी. ते मी झोपलो होतो ना मगाशी, तर तिकडे पडलं वाटतं. डोक्याला पांगळा कर तू. महत्वाचे डॉक्युमेंट आहेत नाही. दौल्या, थोडा सिरियसली अभ्यास केलास ना तर पास होशील. ओके, तर गप बसतेस का? चांगलं काम करतोय ना काहीतरी. शोध ना, तुला काही सापडलं का नाही अजून? नाही, वाचतेय. हे काय कोणाचा फोटो? अरे हो गुंडप्पा जाधव आहे. गुंडप्पा जाधव म्हणजे NYKMचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आणि NYKMचं हेडक्वार्टर म्हणजे सर लष्कर बांगला. आपला सर लष्कर बांगला म्हणजे NYKMचं हेडक्वार्टर होतं. मग माई घराच्या मालकीण कशा? डॉक्टर, माई या घराच्या मालकीन नाहीत. मागच्या तुला दाखवलेलं का गुंडप्पा जाधव या घराचा मालक आहे. हा, ए, मग आपण जे भाडं भरतो ते माईंकडे कसं जमा होतं? आणि आपण दुपारी भाजी घ्यायला गेलो होतो ना, तेव्हा पण मला माई दिसल्यासारख्या झाल्या. काय? आज? अगं, मग तू काही बोलली का नाहीस मला?
मला वाटलं मला भास झाला असेल, पण आता हे सगळं ऐकून असं वाटतंय की माई ना त्या गुंडप्पाला भेटायला आले असतील इकडे. कोण हा गुंडप्पा? बघू कसा दिसतो ते. हे बघू मला पण. हा. या